चला रोल का स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींचा आज जन्मदिवस आहे। तो आम्ही देशभर सुशासन दिन गुड ॲडमिनिस्ट्रेशन डे म्हणून साजरा करत असतो। आपण सर्वजण याला ज्ञातच आहात की स्वर्गीय अटलजी 13 दिवस एकदा, 13 महिने एकदा आणि 4.5 वर्ष एकदा असे 3 वेळा पंतप्रधान देशाचे झाले। त्या काळामध्ये देशाच्या प्रशासनाला त्यांनी एक शिस्त लावली, विकासही केला, पण विकास तेव्हाच होतो जेव्हा प्रशासन मजबूत होतं, प्रशासन सक्षम होतं, प्रशासन फास्ट होतं। आणि त्यामुळे त्यांचा जन्मदिवस आम्ही सुशासन दिन म्हणून करतो। पुण्यामध्ये मेट्रो ही अतिशय उत्तम चाललेली आहे। 2.25 लाख लोक रोज मेट्रोने प्रवास करतायत। मेट्रोची नवनवीन कामं सुद्धा खूप फास्ट चाललेली आहेत। म्हणून उत्तम प्रशासन म्हणून आम्ही मेट्रोचे MD जे आहेत, मेट्रोचे जे CEO आहेत श्रावण हर्डीकर, त्यांचा सन्मान करण्यासाठी आलो। त्यांनी असं म्हटलं की ऑफिसमध्ये बसून माझा सन्मान करण्याच्या बरोबरीने आपण एक प्रवासी बरोबर करूया। आता तुमच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांच्याबरोबर मी एका प्रवासाला चाललो। पासून मेट्रोची सुरुवात झाली, मोदी साहेब स्वतः आले होते। मेट्रोचं जाळं निश्चितपणे मोठं विणल्या गेल्यावर पुण्यातल्या वाहतूक कोंडीवर हे एक उत्तर असेल, सोल्युशन हो, प्रश्नच नाही। फक्त हे सर्व हे बघा, प्रामुख्याने एखादं निर्माण करण्याचं काम उभं राहण्याच्या त्याच्या वेळापत्रकाच्या काही ठरलेल्या गोष्टी आहेत। तसं हिंजवडीमध्ये जी मेट्रो सुरू व्हायची, जी टाटाकडे आहे, ती बहुधा मार्च 25ला सुरू होईल। पण ज्याच्यासाठी 2900 कोटी रुपये नव्याने मोदीजीने दिले आणि त्याचं पायाभरणी करायला ते येणार होते, प्रचंड पावसामुळे आले नाहीत, ऑनलाईन गेलं, त्याची सुरुवात झाली, पण ते पूर्ण व्हायला 3 वर्ष लागतील। तो टप्पा पूर्ण झाल्यानंतरही आपण मेट्रोने प्रवास करणारी प्रवासी संख्या 8 लाखापर्यंत नेऊ शकू, असं मेट्रोचं म्हणणं आहे, माझंही म्हणणं आहे। पण त्यांनी जे एक्सपेक्ट केलेलं आहे पूर्ण पुणे शहरामध्ये कुठेही जा मेट्रो अवेलेबल आहे, हे व्हायला त्यांचं प्रपोजल तयार होणं, मग ते पुणे महानगरपालिका सँक्शन, मग राज्य शासन सँक्शन, केंद्र शासन सँक्शन, कामाची सुरुवात पूर्ण होणं, असं व्हायला सगळी मिळून 2030 उजाडेल असं त्यांचंही मत आहे, माझं मत आहे की ज्यात मग पुण्यातला एकण एक माणूस त्याला मेट्रो हा ऑप्शन असेल। आज काही ठिकाणी त्याला ऑप्शन आहे, काही ठिकाणी नाही। एका मेजर विषयावर आज आमची चर्चा झाली की प्रामुख्याने एअरपोर्टला जायला ही डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नाही, तर जिथे उतरतो तिथून बसेसची व्यवस्था करणं, या विषयावर युद्ध पातळीवर मेट्रो काम करत आहे। मी पण माझी काही तयारी त्यात दर्शवली, ती आता मी तुम्हाला सांगण्याचं कारण नाही किंवा मी यात मदत करतो। पण मेट्रो ही जर एअरपोर्टपर्यंत जाऊ शकणार नसेल, कारण ती मूळ प्लॅनमध्येच नव्हती, अनेकांचं म्हणणं आहे की ती मूळ प्लॅनमध्ये नव्हती, कारण आपलं एअरपोर्टच शिफ्ट करण्याचा विषय चालला होता, मग कधी चाकण, कधी पुरंदर, त्यामुळे मूळ प्लॅनमध्ये नव्हती। मग मूळ प्लॅनप्रमाणे उतरल्यानंतर एअरपोर्टपर्यंत जाण्यासाठी एक बस सर्व्हिस असावी, PMPLची असेल का मेट्रोची असेल, यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे। मेट्रोला बाकीच्या मेट्रो स्टेशनसाठी सुद्धा ही सुविधा करावी लागेल की घर स्टेशन ही कमी तिकीट असणारी, कमी दर असणारी बस सर्व्हिस उपलब्ध करून देणं, त्यावर मेट्रो खूप काम करत आहे। त्याला मात्र संपूर्ण शहराच्या नेटवर्कला मेट्रोला 1000 बसेस हव्या आहेत आणि PMPLशी त्यांचं बोलणं सुरू आहे की नवीन येणाऱ्या बसेसमध्ये सुरुवातीला 300 आल्या, 50 आम्हाला दिल्या, असं करत 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 20,000ची रिक्वायरमेंट पूर्ण करता येईल का। तुमच्यासह पुणे शहराच्या अनेक आमदारांनी 2 महापालिका या पुणे शहरासाठी असं काही प्रस्ताव ठेवलाय, तर काय त्यामध्ये खरंच या वर्षात काही त्या नाही, शेवटी ह्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी करतील। पण देवेंद्रजींच्या हे लक्षात, आणि देवेंद्रजींना खरं म्हणजे पुण्याचा एकड एक प्रश्न माहिती आहे, तेव्हा लक्षात आणून घेण्याची आवश्यकता आहे। पण आम्ही बहुधा 15 जानेवारीच्या आसपास कलेक्टिव्हली पुण्यातल्या सगळ्या प्रश्नांसाठी देवेंद्रजींची, म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांची, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची एकत्र बैठक मागतो आहोत, ज्यात आठवडाभर आधी म्हणजे 5-7 तारखेच्या आसपास आम्ही सर्व पुण्याचे मोठे प्रश्न त्यांना देणार, त्यांची ती ऑफिसेस त्यामुळे तयारी करतील
आणि बैठक ही फ्रुटफुल होईल, ज्याच्यामध्ये हा विषय हा ऐरणीवर आहे किंवा वरवरची मलमपट्टी करून चालणार नाही. बेसिक प्रश्नाकडे जायला लागेल. बेसिक प्रश्न हा आहे की ही आता 34 गावं जोडल्यानंतर एशियातली सगळ्यात मोठं भौगोलिक क्षेत्र असणारी महानगरपालिका झाली. प्रशासन म्हणून हे चालवणं अवघड आहे. त्याच्या पुणे नावाचं जे अट्रॅक्शन आहे, पुणे नावाचं जे एक महत्त्व आहे, पुणे नावाचा एक गरिमा आहे, तो त्या नवीन महानगरपालिकेत ठेवावा. पुणे महानगरपालिका 1 म्हणा, पुणे महानगरपालिका 2 म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण 2 वेगळी ॲडमिनिस्ट्रेशन, नवीन ॲडमिनिस्ट्रेशन थोडं छोटं, पुढं ती बरोबर निम्मे केले की नवीन महानगरपालिकेला अवघड होईल. पण एक 2 विधानसभांची, गावांच्या भाषेमध्ये 50 गावांची अशी जर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आलेल्या गावांना वेगळं करून एक प्रॅक्टिकल, ज्याला आपण म्हणू की व्हायबल महानगरपालिका झाली तर ती या शहरातल्या नागरिक समस्या सोडवण्यासाठी मोठी आवश्यकता आहे. माननीय देवेंद्रजींसमोर आम्ही हे मांडणार आहोत. ते पुण्याच्या प्रश्नांबद्दलही खूप जाण ठेवून आहेत आणि त्यांची व्हिजनही मोठी आहे. ते म्हणाले की हे प्रॅक्टिकल आहे. पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न आहे. संरक्षण विभाग असं म्हणते की जर पुरंदरला विमानतळ बनवायचं असेल तर मग इथलं जे विमानतळ आहे ते प्रवाशांसाठी बंद केलं जाणार आहे का, अशी काही चर्चा आहे का? अशी काही चर्चा पुरंदरमध्ये गावकऱ्यांमध्ये पुरंदरचं विमानतळ या विषयामध्ये लँड एक्विजिशन आणि परवानग्या तर सगळ्या पूर्ण झाल्यात. लँड एक्विजिशन विषयामध्ये स्पीड पकडायला लागेल. त्यानंतर ते पूर्ण झालं ह्या वेळेला 2-3 वर्ष लागतील. तर तेवढे तरी कालावधी हा विषय येत नाही.